इथं सकाळी सकाळी लवकर उठून सर्व आवरून नाश्ता बनवला आणि दोघं मायलेक नाश्ता करत आणि बघा त्याला कॅमेरा चालू दिसत आहे, व्हिडिओ चालू आहे. तर बघा किती नाटकं करतोय. नाश्त्याला मी पोहे बनवले होते, फौजी अजून झोपलेले होते, ते काही उठले नाही, उठले तेव्हा करतील नाश्ता. त्यानंतर मग फौजी झोपलेलेच होते अजून. मग मी शेंगा निवडायला घेतल्यानंतर बघा माझा पोरगा एवढा हुशार आहे ना, प्रत्येक कामात मदत करतो. शेंगा पण सोलू लागतो. मुलगी नाही तर काय झालं, मुलगा काय कमी आहे का, सर्व मदत करतो मला. आणि त्यानंतर फौजी उठले होते, सर्व अंथरून वगैरे झटकून मी झाडू मारलं, ते फ्रेश व्हायला गेले. त्यानंतर ते पण नाश्ता करतील आणि हे सर्व आवरून मग मी स्वयंपाक पण बनवून घेतला, आंघोळ वगैरे पण करून घेतली. त्यानंतर थोडा किराणा राहिला होता बाकी, ते पण त्यांनी आणून घेतला. आणि हे बघा परिवार चायपत्तीवर ना हे बरणी भेटली आणि खूप मजबूत आहे. माझा विचार चालू आहे त्यात चायपत्तीच ठेवून द्यायची. 2 भरण्या भेटल्या आणि चांगल्या दिवाळी ऑफर. आणि त्यानंतर त्यांनी पण फ्रेश वगैरे होऊन सर्व करून जेवण वगैरे करून घेतलं. भांडे बाहेर आणून ठेवले, सर्व घर स्वच्छ करून घेतलं. मी पण इथं मग जेवण करायला घेतलं. बाबू झोपलेला होता तर त्याची आंघोळ वगैरे करून त्याला झोपवलं. आणि जेवणामध्ये वालच्या शेंगा, पोकळ्याची भाजी आणि सलादमध्ये आपलं काकडी होती आणि चपाती. मग मी पण जेवण वगैरे करून घेतलं. बाबू झोपलेला होता तोपर्यंत मग मी जे काम असतात ते आवरून घेते. तो शांतच झोपलेला होता, त्याचे पप्पा क्रिकेट बघत होते. मग अजून थोडा टाईम होता तर त्यानंतर मी कपडे तर वाळवूनच गेले होते. त्यानंतर मी कपड्याच्या घड्या केल्या आणि भांडे वगैरे घासून घेतले. सर्व फ्रेश झालं घर. आणि मग नंतर बाबू उठला, मग त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि असं संपला आमचा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.